आजच्या या नव्या सखोल चर्चेत सर्वांचे स्वागत आहे. सध्याच्या काळात माहितीचा अक्षरशः महापूर आलेला आहे. अगदी खरंय. म्हणजे रोज शेकडो लेख, हजारो बातम्या आणि अगणित मते आपल्यावर आदळत असतात. आणि कसं ना, या प्रचंड गर्दीतून नेमका अर्थ शोधून काढणे आणि तो समजून घेणे हे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेचे मुख्य ध्येय हेच आहे की या माहितीच्या गदारोळातून अतिशय नेमके, स्पष्ट आणि जीवनोपयोगी ज्ञान वेगळे काढणे. हो, आणि सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची, वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा विषय खूप महत्वाचा आहे. बरोबर. कारण आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका अतिशय अभ्यासपूर्ण आणि गाजलेल्या लेखनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्याचं नाव आहे द कॅटलिस्ट ऑफ प्रोग्रेस, पर्पजफुल चेंज अँड ह्युमन इव्होल्यूशन. हो, म्हणजेच प्रगतीचा उत्प्रेरक, हेतुपुरस्सर बदल आणि मानवी उत्क्रांती. अगदी बरोबर. या संपूर्ण लेखनाचा गाभा एका अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी सूत्रावर आधारलेला आहे. ते सूत्र म्हणजे योग्य बदल हाच विकासाचा पाया असतो. योग्य बदल. हो. दैनंदिन जीवनात, व्यावसायिक क्षेत्रात किंवा वैयक्तिक पातळीवर आपण सतत कोणत्या ना कोणत्या बदलांचा सामना करत असतो. पण प्रत्येक बदल प्रगतीकडेच नेतो असे नाही. तेच तर. काही बदल विनाशकारीही ठरू शकतात. नेमका कोणता बदल आपल्याला उत्क्रांतीच्या दिशेने नेतो आणि कोणता बदल अधोगतीकडे, याचा सविस्तर वेध आज आपण घेणार आहोत. आजचा हा विषय ना मानवी अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जाणार आहे. हो, मलाही ते वाचताना जाणवलं. म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे हे लेखन केवळ काही कोरडे तत्वज्ञान सांगत नाही, तर मानवी जीवनाची आणि बदलाची प्रक्रिया कशी एकमेकात गुंतलेली आहे याचं अतिशय सूक्ष्म विश्लेषण करते. खरंय. अनेकदा आपण बदल आणि प्रगती या शब्दांची गल्लत करतो. अगदी तेच. कोणतीही नवीन गोष्ट घडली की ती प्रगतीच आहे असा एक सर्वसामान्य समज असतो. पण या लेखनातून एक अतिशय स्पष्ट रेषा ओढली गेली आहे. म्हणजे नुसता बदल आणि हेतुपुरस्सर बदल यातला फरक ना? हो. बदल म्हणजे केवळ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे, परंतु विकास किंवा प्रगती म्हणजे एका विशिष्ट हेतुपुरस्सर आणि सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करणे. आणि हा फरक समजून घेणं आजच्या या वेगाने जाणाऱ्या जगात अत्यंत निकडीचं झालंय. नक्कीच. हे आपण थोडं उलगडून पाहूया. या संकल्पनेची सुरुवात करण्यासाठी मूळ स्रोतात मानवी जीवनाला एका प्रवाहाची उपमा दिलेली आहे. प्रवाहाची उपमा? हो. एक वाहती नदी आणि एक साचलेलं डबकं यातील जो मूलभूत फरक आहे तोच मानवी जीवनालाही लागू होतो. बरोबर. जिथे पाण्याचा प्रवाह थांबतो तिथे स्थिरता येते. सुरुवातीला ही स्थिरता कदाचित सुरक्षित वाटू शकते, पण हळूहळू या स्थिरतेचं रूपांतर जडत्वात होते. अगदी बरोबर. आणि एकदा का जडत्व आले की तिथे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, पर्यायाने अधोगती सुरू होते. आणि मानवी विचारांचे आणि सवयींचेही अगदी तसेच आहे. सुरक्षित चौकटीत राहण्याच्या सवयीमुळे विचार प्रवाही राहत नाहीत. आणि तिथेच विकासाची प्रक्रिया खंडित होते. कसे ना, वाहत्या पाण्याचे हे उदाहरण मानवी मानसिकतेला अगदी अचूकपणे लागू पडते. जडत्व ही केवळ भौतिकशास्त्रातील संकल्पना नाहीये, तर ती एक मानसिक अवस्था सुद्धा आहे. म्हणजे वैचारिक जडत्व. हो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समाज नवीन विचार, नवीन पद्धती स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा ते या वैचारिक जडत्वाचे बळी ठरतात. खरे. बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी लेखकाने इथे एक अतिशय महत्वाची अट अधोरेखित केली आहे. ती कोणती? कोणत्याही दिशेने वाहणे म्हणजे प्रगती नव्हे. योग्य वेळी, योग्य दिशेने आणि योग्य प्रमाणात केलेला बदल हाच विकासाचा खरा पाया ठरतो. म्हणजे विनाकारण केवळ एक प्रघात म्हणून केलेला बदल अनेकदा मूळ उद्देशापासून भरकटतो. अगदी तेच. बाह्य दबावाखाली केलेला बदलही तसाच असतो. जो बदल अत्यंत सजगपणे, विवेकबुद्धीने आणि मूल्यांवर आधारित स्वीकारलेला असतो, तोच बदल प्रगतीचा खरा मार्ग खुला करतो. मूल्याधिष्ठित बदल ही संकल्पना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे एखादी नवीन गोष्ट नुसतीच लोकप्रिय आहे म्हणून न स्वीकारता तिचे दूरगामी परिणाम काय होतील याचा सारासार विचार करणे. हो. आणि यातूनच विकासाच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा सुरू होते. बरोबर. कारण आज आपण ज्या युगात वावरत आहोत ते संपूर्णपणे विज्ञान, तंत्रज्ञान आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थकारणाने व्यापलेले आहे. अगदी.
सभोवतालचं जग इतक्या वेगाने बदलतेय की कालचा तंत्रज्ञान आज जुने होते. हो, पण या लेखनात एक अत्यंत परखड सत्य मांडले आहे. केवळ भौतिक साधने वाढली, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला असे नव्हे. बाह्य जगातील हा झगमगाट खऱ्या विकासाचा मापदंड असू शकत नाही. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे बाह्य विकासाच्या या गदारोळात आपण अंतर्गत विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हो, आपण आतून बदलतच नाही आहोत. अगदी तेच. खरा विकास हा अशा भौतिक वस्तूंमध्ये मोजता येत नाही. तो मोजला जातो मानवाच्या मनोभूमिकेत, त्याच्या विचारप्रणालीत आणि आचारधर्मात झालेल्या परिवर्तनातून. की एखादी व्यक्ती अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत असेल, पण तिचे विचार जर संकुचित आणि पूर्वग्रह दूषित असतील, तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रगतीसाठी न होता विनाशासाठीच होण्याची शक्यता अधिक असते. खरंय. ज्या व्यक्तीचा दृष्टिकोन मुळातून सकारात्मक असतो, जिच्याकडे दूरदृष्टी असते, तीच व्यक्ती कोणत्याही बदलाला घाबरून न जाता त्याकडे एक नवीन संधी म्हणून पाहते. आणि या उलट नकारात्मक मनोवृत्ती कायम जुन्या सवयींना चिकटून राहण्याचा प्रयत्न करते आणि बदलापासून दूर पळते. बरोबर. मला वाटतं ही सकारात्मक दृष्टिकोनाची संकल्पना थेट आत्मजाणीवेशी जाऊन जोडली जाते. स्त्रोतात आत्मजाणीव याला बदलाची अत्यंत महत्वाची आणि पहिली पायरी मानली आहे. हो, सेल्फ अवेअरनेस. त्याशिवाय कोणताही अर्थपूर्ण बदल सुरूच होऊ शकत नाही. स्वतःच्या क्षमता, सामर्थ्य ओळखून त्यावर काम करणे जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच आपले स्वतःचे दोष, मर्यादा आणि उणीवा अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करणे हे आवश्यक आहे. हे सर्वात कठीण काम आहे. हो ना? जोपर्यंत समस्येचे मूळ आपल्याच एखाद्या सवयीत आहे हे मान्य करण्याची आपली तयारी नसते, तोपर्यंत बाहेरून कितीही उपाय केले तरी परिस्थिती बदलत नाही. अगदी बरोबर. हे स्पष्ट करण्यासाठी स्त्रोतात एका विद्यार्थ्याचे अतिशय समर्पक उदाहरण दिले आहे. हो, ते उदाहरण खूपच छान आहे. ते विद्यार्थ्याचे उदाहरण या संपूर्ण प्रक्रियेवर अचूक प्रकाश टाकते. समजा एखादा विद्यार्थी अपयशी ठरतोय. अशावेळी परिस्थितीला, नशिबाला किंवा शिक्षण व्यवस्थेला दोष देणे हा सर्वात सोपा आणि बचावात्मक मार्ग असतो. हो, आपण नेहमीच दुसऱ्याकडे बोट दाखवतो. पण जेव्हा तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करतो आणि स्वतःच्या अभ्यास पद्धतीकडे त्रयस्थपणे पाहतो, तेव्हा त्याला जाणवते की त्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्याचा अभाव आहे. ही स्वतःचीच मर्यादा ओळखणे ही अत्यंत वेदनादायी पण आवश्यक प्रक्रिया असते. नक्कीच. एकदा का त्याने हे ओळखले की नियमिततेचा अभाव हाच त्याच्या अपयशाचा मूळ कणा आहे आणि तो जाणीवपूर्वक नियमित अभ्यासाचा स्वीकार करतो, तेव्हा तो एका नव्या उत्क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकतो. आणि हा स्वतःमध्ये केलेला एक छोटासा बदल त्याच्या भविष्यातील भव्य यशाचा पाया ठरतो. हे उदाहरण जरी एका विद्यार्थ्याचे असले तरी यामागील तत्व सार्वत्रिक आहे. स्वतःच्या चुका शोधणे आणि त्या मान्य करून सुधारणे यासाठी लागणारे मानसिक धैर्य खूप मोठे असते. अगदी. आणि हाच वैयक्तिक पातळीवरचा नियम जसच्या तसा सामाजिक पातळीवरही लागू होतो. कोणताही समाज हा अशाच अनेक व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. हो, जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर समाजाच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट होतो. समाजानेही आपले स्वतःचे दोष ओळखून ते दूर करावे लागतात. जसं की अंधश्रद्धा, अन्यायकारक रूढी आणि भेदाभेदाच्या भिंती जेव्हा विकासाच्या मार्गात अडथळा ठरू लागतात, तेव्हा त्या मोडून काढणे अत्यंत गरजेचे असते. पण सामाजिक बदल ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. जुन्या विचारांना फाटा देणे म्हणजे आपल्या अस्तित्वालाच धोका आहे अशी एक भीती समाजात असते. हो, लोकांना बदल नकोसा वाटतो. होण्याचा ठाम निश्चय केल्याशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने प्रगल्भ होऊ शकत नाही. इथे परंपरा आणि परिवर्तन यांच्यातील सुसंवादाचा मुद्दा अत्यंत कळीचा ठरतो. परिवर्तन म्हणजे जुने ते सर्व वाईट असे मानून नष्ट करणे आणि नवीन ते सर्व आंधळेपणाने स्वीकारणे असा अजिबात होत नाही. नाही, तसं मुळीच नाहीये. परंपरा आणि परिवर्तन या दोन भिन्न दिशा नसून एकाच प्रगल्भतेच्या प्रवासातील दोन टप्पे आहेत. ज्या परंपरा मानव कल्याणाला पोषक आहेत, ज्यातून मूल्ये जपली जातात, त्यांचा आदर राखणं आवश्यक आहे. आणि त्याचवेळी ज्या विचारांनी आपली कालसुसंगतता गमावली आहे, त्यांना घट्ट धरून बसणे म्हणजे प्रगतीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणे. बरोबर. नव्या संकल्पना स्वीकारण्याची मोकळीक ठेवणे आणि कालबाह्य विचारांना निरोप देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने परंपरा आणि परिवर्तन यांचा सुसंवाद साधणे होय. आणि हा सुसंवाद जेव्हा साधला जातो, तेव्हाच समाजाची आर्थिक आणि सामाजिक पातळीवर खरी प्रगती होते. हो, उदाहरणादाखल सांगायचं तर कौशल्य विकास. अगदी. नवनवीन संशोधन आणि नवकल्पनांचा मुक्त स्वीकार.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे, स्त्री-पुरुष समता खऱ्या अर्थाने स्थापित करणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे. हे सर्व याच योग्य बदलांचे आणि सुसंवादाचे उत्तम नमुने आहेत. जेव्हा हे बदल समाजात रुजतात तेव्हा तो समाज केवळ आर्थिकदृष्ट्या सधन होत नाही, तर वैचारिकदृष्ट्याही अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि समतोल बनतो. हे बदल वरवरचे नसून ते समाजाच्या मानसिकतेत झालेले खोलवरचे बदल असतात. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कसं काय? आपण बाह्य बदलांबद्दल आणि समाजाच्या भौतिक विकासाबद्दल खूप सहज बोलतो. पण ही सर्व बाह्य बदल प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मानवी मनाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचा विचार करणे सर्वात जास्त महत्वाचे ठरते. हो, हे अगदी मर्मावर बोट ठेवलं तुम्ही. स्रोतात मानसिक विकासाच्या साधनांवर आणि प्रक्रियेवर जे भाष्य केले आहे ते खरोखरच विचार करायला लावणारे आहे. मानवी भावना या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य सूत्रधाराची भूमिका कशी बजावतात हे समजून घेतल्याशिवाय बदलाची कोणतीही चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. खरंय, मानसिक विकासाचा टप्पा हा कोणत्याही परिवर्तनाचा गाभा असतो. बाह्य जगात कितीही संधी उपलब्ध असल्या तरी मानवी मन अनेकदा स्वतःच निर्माण केलेल्या अदृश्य शृंखलांमध्ये अडकलेले असते. अदृश्य शृंखला म्हणजे नेमक्या कोणत्या? म्हणजे अकारण भीती, अज्ञात गोष्टींबद्दलचा न्यूनगंड, जुन्या अनुभवातून आलेला राग आणि इतरांबद्दलचा मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना मनाला एका जागी जखडून ठेवतात. या भावना माणसाला नवीन पाऊल टाकण्यापासून रोखतात. हो, एक प्रकारची वैचारिक साखळदंड माणसाच्या प्रगतीच्या आडी येते. जोपर्यंत मन या नकारात्मक भावनांच्या विळख्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत बाह्य जगात कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी माणूस पुढे जाऊ शकत नाही. एका क्षणात बदलत नाही. अगदी बरोबर. मग यातून बाहेर पडण्यासाठी कोणती साधनं किंवा प्रक्रिया लेखनात सुचवली आहेत? कारण केवळ सकारात्मक विचार करा असे वरवरचे सल्ले देऊन हा गुंता सुटणारा नाही. यासाठी काही विशिष्ट उपाय आवश्यक आहेत. नक्कीच. यासाठी अत्यंत ठोस अशी व्यावहारिक साधनं सुचवली आहेत. पहिले साधन म्हणजे ध्यान. मेडिटेशन. हो, ध्यानामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि विचारांमधील गोंधळ कमी होऊन स्पष्टता येते. दुसरे साधन म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास. बरोबर. स्वतःच्या विचारांचे, कृतींचे आणि प्रतिक्रियांचे तटस्थपणे निरीक्षण करणे यात अभिप्रेत आहे. तिसरं महत्त्वाचं साधन म्हणजे स्वतःशी आणि इतरांशी साधला जाणारा सकारात्मक संवाद. आणि चौथं साधन? सर्वात प्रभावी साधन म्हणजे सत्संग. म्हणजेच अशा लोकांच्या सहवासात राहणे ज्यांचे विचार प्रगल्भ आहेत, जे सतत नवीन शिकण्याच्या शोधात असतात. वा, या साधनांच्या नियमित वापराने मनावर साचलेली नकारात्मकतेची जळमटे नक्कीच दूर होतील. हो, आणि जेव्हा ही अंतर्गत मनोभूमिका पूर्णपणे स्वच्छ आणि सकारात्मक होते तेव्हाच बाह्य जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची खरी ताकद निर्माण होते. हा आतून बाहेर पडणारा बदलच माणसाच्या व्यक्तिमत्वाला तेजस्वी बनवतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण वैयक्तिक पातळीवरील आत्मजाणीव, सामाजिक पातळीवरील परंपरा आणि परिवर्तनाचा सुसंवाद आणि मानसिक विकासाची साधने या सर्वांवर सविस्तर चर्चा केली. हो, पण अनेकदा असे होते की एखाद्या प्रेरणादायी विचारानंतर किंवा चांगल्या वाचनानंतर मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण होते. 2-3 दिवस अतिशय उत्साहाने त्या दिशेने प्रयत्नही केले जातात. आणि मग उत्साह ओसरतो. तेच तर. हळूहळू तो उत्साह ओसरतो आणि माणूस पुन्हा आपल्या जुन्यात सुरक्षित वाटणाऱ्या सवयींच्या डबक्यात जाऊन बसतो. हा क्षणापुरता आलेला उत्साह खऱ्या विकासात कसा रूपांतरित करायचा? बदलाच्या प्रक्रियेतील हा सर्वात मोठा अडथळा आहे. भावनेच्या भरात किंवा क्षणिक प्रेरणेतून सुरू झालेला बदल कधीच टिकत नाही. मग तो कसा टिकवायचा? कोणत्याही बदलाला चिरंतर विकासाचे रूप द्यायचे असेल तर त्यासाठी 2 गोष्टी अत्यंत अनिवार्य आहेत: संयम आणि सातत्य. संयम आणि सातत्य. हो, योग्य बदलासाठी एक अतिशय स्पष्ट ध्येय आणि मूल्यांवर आधारित दृष्टी असावी लागते. कोणतीही नवीन सवय रुजण्यासाठी वेळ लागतो आणि जुनी सवय मोडण्यासाठी त्याहून अधिक काळ लागतो. बरोबर आहे. परिवर्तन ही एका दिवसात घडणारी जादू नसून ती एक अत्यंत संथ पण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी कृती अत्यंत जाणीवपूर्वक आणि सातत्याने केली जाते तेव्हाच ती आपल्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनते. या संपूर्ण चर्चेचा एकीकृत सारांश काढायचा तर विकासाची व्याख्याच इथे मुळापासून बदलली गेली आहे. अगदी. खरा विकास हा बँक बॅलन्समध्ये, भौतिक मालमत्तेत किंवा बाह्य यशामध्ये मोजता येत नाही. तो नेहमी
अंतर्गत परिपक्वतेत मोजला जातो. नक्कीच. एखादी व्यक्ती किती सुसंस्कृत आहे सभोवतालच्या परिस्थितीबाबत आणि समाजातील बदलांबाबत किती सजग आहे आणि स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्यास किती तत्पर आहे यावर खऱ्या अर्थाने तिचा विकास ठरतो. जो बदलांना घाबरून माघार घेत नाही तर अत्यंत चिंतनपूर्वक त्यांचं स्वागत करतो, तोच उत्क्रांतीच्या या प्रवासात टिकून राहतो. अगदी 100% खरंय हे. पण यामुळे एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण आज पाहिलं की हेतुपुरस्कार बदल आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षण यातूनच आपली खरी उत्क्रांती होते. आपण सतत जुने विचार, जुन्या सवयी आणि कालबाह्य झालेल्या आपल्याच अवस्था मागे टाकून नवीन रूप धारण करत असतो. हो. जर खरा विकास हा आपल्या अंतर्गत परिपक्वतेवर आणि बदल स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल, तर आज आपण असा कोणता एखादा कालबाह्य विचार किंवा सवय घट्ट धरून बसलो आहोत, जी कदाचित आपल्या स्वतःच्याच उत्क्रांतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत असेल? बापरे, हा खरोखरच मानवी अस्तित्वाच्या मुळाला हात लावणारा विचार आहे. बदलाच्या या निरंतर प्रक्रियेत आपण कुठे अडकलो आहोत हा प्रश्न कोणालाही अंतर्मुख करेल असाच आहे. नक्कीच. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मूळ विचारांना धरून निर्माण झालेला हा दृष्टिकोन एका नव्या वैचारिक प्रवासाला सुरुवात करून देतो. या विचारावर मनन करत माहितीच्या गर्दीतून शहाणपण शोधण्याचा हा प्रयत्न असाच पुढे नेऊया. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. श्रोत्यांनो, लवकरच पुन्हा भेटू एका नव्या रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचारांचा हा प्रवाह असाच खळाळता राहू दे.